न्यूज 24 शिवनेरी. ट्रॅफिकचे अंमलदार आहेत तसेच आरटीओ साहेबांना आम्ही बोलवलं होतं की बाबा नक्की कुठं स्पॉट आहे ते व्हेरीफाय करण्यासाठी. तर ह्या हायवेला 4 स्पॉट आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. टेमदऱ्यापासून ते राजुरीपर्यंत ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. पोलीस स्टेशन आळेफाटा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 2024ला एकूण 32 फेटल अपघात झालेले आहेत. मागच्या वर्षी 2025ला 20 अपघात झालेले आहेत आणि यंदा जो लेटेस्ट गोवंसवाडीला जी बस पलटी होऊन जो अपघात झालेला आहे असे मिळून एकूण 6 अपघात झालेले आहेत. तर आमचं पुणे ग्रामीणचं एक टार्गेट आहे की नेक्स्ट काही दिवसांमध्ये आम्हाला हे फेटल ॲक्सिडेंट 0पर्यंत आणायचे आहेत. त्याच्यावर आम्हाला कंट्रोल करायचा आहे पूर्ण. त्याच्यामुळे असे अपघात वारंवार होऊ नयेत म्हणून मी NHAIच्या अधिकाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरला बोलून ह्या ब्लॅक स्पॉटची पाहणी केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी रबलरची आवश्यकता आहे, स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे किंवा सबसायडरी जे रोड आहेत त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे. तर असे मी स्पॉट आयडेंटिफाय केले आणि त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेले आहे की नेक्स्ट 7 डेजमध्ये हे रबरल स्ट्रीप जे आहेत त्या पूर्ण बसून जातील आणि ज्या ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहे ते रस्त्याचं काम पूर्ण करून म्हणजे रस्ता पूर्ण झाला आहे, क्युरिंग बाकी आहे किंवा आणखीन थोडंसं किरकोळ काम डागडुजीचं बाकी आहे त्या ठिकाणी मंथ एंडपर्यंत पूर्ण ही सुरक्षेचे जे त्यांना जे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही पूर्तता करून त्यांच्याकडून घेत आहोत. तर आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 2 महामार्ग येतात. एक कल्याण अहिल्यानगर महामार्ग. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर तुम्ही 4 अपघात स्थळ सांगताय. पुणे नाशिक महामार्गावर किती आहे? पुणे नाशिक अपघातावर सुद्धा रोडवर सुद्धा 4 ब्लॅक स्पॉट आहेत. एक आहे तो आपला चाळकवाडी टोल नाक्याला आहे. एक लंबोदर हॉटेल आहे त्याच्या समोरचा स्पॉट आहे. एक फाउंटन हॉटेल जे आहे त्या ठिकाणी एक आहे आणि एक स्पॉट पिंपळवंडी जिथून आपण राईट मारून पिंपळवंडी गावामध्ये जातो त्या ठिकाणी आहेत. तर त्या ठिकाणचे मी NHAIचे जे शिंदे आहेत कॉन्ट्रॅक्टर आणि NHAIचे अधिकारी त्यांना दोघांना तिथं बोलून घेतलेलं आहे. आम्ही त्या सुद्धा रोडची पूर्ण पाहणी करून त्याप्रमाणे त्यांना सूचना देणार आहोत. तर म्हणजे यापुढे अपघाताला प्रमाण घटेल असं तुम्हाला? आमचं अपघाताचं प्रमाण 0% की पोलीस स्टेशन आळेफाट्याच्या हद्दीमध्ये 0 अपघात व्हावेत ह्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे प्रिकॉशन घेणार आहोत. या प्रक्रियेसाठी साधारणतः किती कालावधी जाणार आहे? आता ज्या ठिकाणी हायवेचं काम पूर्ण झालेलं आहे, आता काही इश्यू असे आहेत की अनेक भागामध्ये अजून हायवेचंच काम झालेलं नाही, तिथं डांबरीच रोड आहे. तर त्या ठिकाणी आत्ताच आपल्याला करता येणार नाही. ते ज्यावेळेस कॉन्क्रीटचा रस्ता होईल त्यानंतर तिथं आपल्याला करता येईल. तात्पुरती पण आम्ही तिथं त्यांना रिफ्लेक्टर असतील किंवा रबलर स्ट्रिप्स लावता आले तर त्याची पण पाहणी करून आम्ही त्यांना तसं सूचना दिलेल्या आहेत. आणि ज्या ठिकाणी रोड तयार आहे त्या मंथ एंडपर्यंत सगळीकडची कामं होणं अपेक्षित आहे. नंतर तिथं रंबर स्ट्रिपचं पण येतं, स्पीड लिमिटचं पण आहे. हां, 60-40 स्पीडचं आहे ना ते पण येतं. येऊन जाईल त्या बाजूला दोन्ही बाजू. आता इथून साधारणतः आहे ना एक 50 मीटरवरती आपण पहिला टाकला जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचं स्पीड कमी होईल, त्याला पण सुधारेल. कारण हा कॉर्नर आहे, तिकडून येणारी गाडी कॉर्नर घेतल्यानंतर अचानक समोर येते. इथं डांबर आहे ना, डांबर थोडंसं नाही प्रॉपर येणार. जंक्शन मॅच करायचं सगळं माती काढून इथं प्रॉपर चालू आहे. बराव टाकायला दोन्ही साईडला तसं मॅच करून